हॅलो, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे मी जाणून बुजून नाही केला. म्हणजे माझ्या फोनची बॅटरी बंद झाली होती, मला कळलं नाही. काय झालं? तू का सारखं सॉरी सॉरी म्हणतेस? काय झालं? नाही, तुम्ही फोन केला असेल ना. माझ्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली म्हणून फोन बंद झाला होता. तुला कोणी सांगितलं मी फोन केला होता तुला? तुम्ही फोन नाही केला? नाही, मी सकाळपासून कामात आहे खूप. मी नाही केला फोन. इनफॅक्ट आय एम सॉरी. ताई, आता तरी मला कळेल का काय चाललंय? काय? काय नाही अगं, यांना फोन नाही केला ना मी फोन नाही केला तर काळजी करत बसतात ते. या सगळ्यामुळे मला उगाच घाबरायला झालं होतं, बस एवढंच. सत्यजित, आपलं अमेरिकन कंपनी बरोबरचं डील आता नाही होऊ शकत. का? कारण त्यांना हवी असलेली जमीन त्यांना मिळाली आहे. या भागात एवढी मोठी लँड एक हाती अक्वायर करून देणार असून कोण जन्माला आलाय? दादा होळकर, त्यांचा चुलत भाऊ महादेव होळकर, तोही लँड डीलिंग मध्येच आहे. आता आपण एवढी जमीन अक्वायर करून ठेवली आहे, ती काय काढवायच्या आत? मला जमिनीचं टेन्शन नाहीये. ती आज अमेरिकन कंपनीने नाही घेतली, उद्या कोणतरी दुसरं घेईल. दादा होळकरांना भेटायचं आहे. शक्य नाही येते. मनात आणलं तर देवही भेटतो. पण दादा देव नाहीये. तो कोण आणि काय आहे हे मी त्याला भेटून ठरवेन. तू मीटिंग फिक्स कर. आज ती वेळ आली. सत्यजित, ज्याची मी इतके दिवस वाट बघितली, आज तू मला नाकारू नाही शकणार. माहित नाही का, पण खूप घाबरायला होतं. खूप भीती वाटते मला, अस्वस्थ वाटतंय. निघतोय मी. आलो 2.5 तासात. अहो नाही, काय तुम्ही? तुला भीती वाटते ना, मग मला तिथे यावंच लागेल ना. नाही, हे बघा, तुम्ही असं काही करणार नाही आहात. अच्छा, कोण अडवणार आहे मला? अहो, तुम्हाला माझी काळजी आणखी वाढवायची आहे का? मग या खुशाल. शेवटच्या 3च गोळ्या उरल्यात. आता काहीही करून या गोळ्या तरी सत्यजितनी घ्यायलाच पाहिजे. हा शेवटचा चान्स आहे. नाहीतर पुन्हा अशी संधी कधीही मिळणार नाही. रिकामा ग्लास कुठे? ते साहेबांनी प्यायलं नाही ना दूध, त्यामुळे. का? ते म्हणाले त्यांना वाटेल तेव्हा पितील म्हणाले. मी त्यांना म्हटलं, पण ते माझ्यावरच भडकले, म्हणून मी निघून आलो. तुला काय सांगितलं होतं मी? साहेबांनी दूध प्यायल्याशिवाय यायचं नाही म्हणून. एक काम नीट होत नाही तुमच्याकडनं. आता एक काम कर, इकडनं फार्म हाऊस वर जा. पण आता साहेबांना तिकडनं एक फाईल हवी आहे, ती आणायची. जा आता. दूध नाही घेतलंस? मला हवं तेव्हा घेईन मी. नाही, म्हणजे घेतलं असतंस तर मी ग्लास घेऊन गेले असते. आपल्या घरात नोकर नाही आहेत का? नोकर आहेत, पण पुन्हा तुला डिस्टर्ब करायला घाबरतात ते. म्हणून मी आलेच आहे तर रिकामा ग्लास घेऊन जाईल. बोल व्यंग. राजे, झोपलायत का? हो म्हटलं तरी तू बोलणारच आहेस ना, बोल. मी आता घरी येऊ? म्हणजे काय ना, मला खूप एकटं वाटतंय रे. आणि इथे या शहरात मला तुझ्याशिवाय कोणीच नाहीये. बरं ये, पण नीट ये. वाट बघतोय. येस. व्यंग येतोय. आत्ता? त्याच्या जेवणाचं बघ जरा.